नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। पंढरपूरमध्ये सावकारी व्यवसाय करणाऱ्या तरुणांकडून एका महिलेला मारहाण व जातीयवाचक शिवीगाळ। गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पंढरपूरमधील अनिल नगर येथे सीता घंटे या महिलेस तात्या शिंदे, विशाल शिंदे, शहाजी शिंदे या तरुणांनी व्याजाने दिलेल्या पैशावरून भर चौकामध्ये महिलेला विवस्त्र करून लाकडी काठीने रॉडने मारहाण करण्यात आली। त्यामध्ये त्यांचे भाऊ आंबेकर हेही जखमी झाले आहेत। सध्या अनिल नगरमध्ये दारू, मटका, जुगार या व्यवसायाने थैमान मांडलेला आहे आणि हे धंदे सगळे तात्या शिंदे, शहाजी शिंदे, विशाल शिंदे हे सराईत गुन्हेगार आहेत। 10 वर्षापासून त्यांच्यावरती खंडणी मागणे, जबरी चोऱ्या, महिलांना मारणे, अपहरण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। याच्यामध्ये पोलीस स्टेशनमधून सीताबाई घंटे यांना फोन करून तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्या असे पोलिसांनी फोन करून सीताबाई घंटे यांना कळवले, परंतु सीताबाई या कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या, ॲडमिट होत्या। त्यानंतर सीताबाई या तशाच अवस्थेत पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथे तक्रार देण्यासाठी गेले असता तिथल्या सुळसाहेब पोलीस यांनी त्यांना वाईट भाषेत बोलले। सीताबाई ज्या पद्धतीने कंप्लेंट देत होत्या ते त्यांनी काहीही ऐकून न घेता वेगळ्या पद्धतीने त्यांचा गुन्हा नोंद करून सीताबाई यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये अन्याय करण्यात आला किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली, याचीही चौकशी वरिष्ठांमार्फत व्हावी असेही सीताबाई घंटे यांनी सांगितले। माझ्या गळ्यातील मणिमंगळसूत्र, डोरले, घंटण हे या तिघांनी मिळून हिसकावून घेऊन गेले असा त्यांचा आरोप होता, परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रारीमध्ये असं काहीच नमूद केलं नाही। सध्या सीताबाई या कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। त्या व्यवस्थित झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोलापूर यांना जाऊन भेटणार आहेत हेही त्यांनी सांगितलं। मला न्याय न मिळाल्यास मी SP ऑफिस सोलापूर यांच्या पुढे आत्मदहन करणार आहे असेही त्यांनी सांगितले। शिंदे हे शरीर गुन्हेगार आहेत। अनिल नगरमध्ये महिलांना वावरणं फिरणं खूप मुश्किल झालं आहे। ते दहशत माजवत आहेत, गल्लीतील गुंड आहेत, त्यांच्यापासून मला धोका आहे असे घंटे यांनी सांगितले। शिंदे, विशाल शिंदे, अजून ते मित्र होते त्यांचे काय नाव मला कशासाठी मारले? पैशासाठी मारले। पैसे माझ्या भावाने त्यांच्याकडे पैसे काढले होते, व्याजाने काढले होते, पण त्यांच्यावर पैसे दिले। हो, व्याज बट्टा करते, दारू विकते, तिथं दारू प्यायला माणसांना जाते सारखे। माझा भाऊ तिथे जात होता, पण आता नाही जात। त्यावेळेस त्यांनी त्याला पैसे दिलेले होते, पण आम्ही आमच्या भावाला त्यांनी मारहाण करतो म्हणून आम्ही सगळ्यांनी भाऊजायचे, माझे, माझ्या आईचे बचत गटाचे पैसे काढून आम्ही त्यांचे पैसे सारले। तरी बी त्यांना आज येऊन वाटणं जाताना कामाला होतं त्यांना मारलाय। अजून मला मारला, माझा ब्लाऊज फाडला एवढा मोठा, आणि मला सरळ म्हणतोय कोळगांडा आणला तर तुझी कोण आणायचे, आण वडरा कोळगांडा, तुला चौकात झोपून नाही झाला तर मला विचार, कुठे डिपार्टमेंट तर काय करताय, कुठे डिपार्टमेंट पैसे खायला दिल्यावर गप्प बसते। त्यानेच वडलेलं हे सगळं, त्यानंच केलंय मला हवा इथं। हे सगळं ते वडावडी करतानाच ते घात झाले, रोडला झोपवलेला। काय दिसत नाही गळ्यातलं माझं तिथं त्यांनी वडून घेतलंय, नंतर होतं वरचं गळ्यातलं होतं। पायातलं माझं कुठं पडलंय ते तुम्हाला माहित नाही, एक आहे पडले। किती लोक होते मारताना? चांगले 10-12 होते बघा, तिथं दारू प्यायला आले होते सगळे। पंढरपूर प्रतिनिधी ज्योतिराम कांबळे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।